मारताना एकतर्फी तो सामना जिंकलेला आहे। यामध्ये कोणता संघ जिंकेल, कोण असेल त्यांच्या पंक्तीमध्ये, यासाठी ही लढत मैदानावरती आपण बघतोय। चिल्टन टीम आपण स्वागत केलं पाहिजे। जशी जशी ही स्पर्धा पुढे जाईल ना आजच्या रात्रीमध्ये, तसे तसे प्रेक्षक या मैदानाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतील। सुसज्ज असं मैदान आहे, क्रिकेटला पोषक असं वातावरण, आणि अशा वातावरणात आपण बघतोय ऑर्गनाईज करण्यात आलेली ही भव्य दिव्य स्पर्धा। गोलंदाज तयार आहे प्रशांत मडवी। लेग स्टिक सोडून जातोय चेंडू असं वाटलं होतं, क्षेत्ररक्षक करताय चेंडूचा पाठलाग, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर इथे पंचांनी या चेंडूला वाईट दर्शविला। वाईट +4 नशिबाचा पंजा बॅटिंग करणाऱ्या चिल्टन टीमसाठी। 5 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 5 धावांच्या बरोबरीने धावफलक पोहोचलंय बिनबाद 6 या धावसंख्येवरती। चांगली बॅटिंग अद्यापर्यंत झालेली नाहीये, कारण अतिरिक्त धावा 5 येताना आपण बघतोय। धावांसाठी संघर्ष करत होता फलंदाज संदेश, त्याने एक धाव जमवले। 3 चेंडूला तो सामोरा गेलाय आणि त्याचा साथी फलंदाज फलंदाजीच्या प्रतीक्षेत स्ट्रायकर एंडवरती डावखुऱ्या हाताचा बॅट्समन केतन। बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूला पाठवायचं होतं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघत राहिलेत। जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावणार, चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत एकेरीला परिवर्तित केलंय दुहेरीत। या दुहेरीच्या मदतीनं धावफलक वधारेल। एकूण धावसंख्या होतीये 8 धावा आहेत त्या धावफलकावरती। 8 धावा धावफलकावरती आतकर गाव आणि त्यांच्या विरोधात चिल्टन ग्रामपंचायत असा पहिल्या फेरीचा हा 7वा सामना, आणि यानंतर शेवटची लढत पहिल्या फेरीची आपल्याला पाहायला मिळेल। नरेश दळवी सर, खरं तर 16 संघ आहेत, त्यामधून पहिल्या फेरीच्या 8 मॅचेस, दुसऱ्या फेरीच्या 4 मॅचेस, आणि तदनंतर त्यामधून 2 मॅचेस होतील, आणि तदनंतर सुपर 4 मध्ये येण्यासाठी एक सामना आपल्याला पाहायला मिळेल। एकंदरीत जर विचार केला ना, तर तब्बल 15 मॅचेस आजच्या 16 संघांमधून आपल्याला पहिल्यांदा कंप्लीट करायचे आहेत, आणि तदनंतर असेल खरा संघर्ष। 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल, एकंदरीत 18 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या रात्रीमध्ये। वेगवान चेंडू सटीक यॉर्कर, पर्याय नव्हता फलंदाजाकडे। फलंदाज सन्मान देणार त्या अगोदर दांडी उखडली गेली, आणि ते पहिला धक्का केतनच्या रूपात बॅटिंग करणाऱ्या चिल्टन ग्रामपंचायत या टीमला।
डीजे. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना चिलटण ग्रामपंचायत हा संघ पोहोचतोय 1-8 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय अविनाश देशमुख. नवीन फलंदाज भावेश मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या जोडीला संदेशला आपण पाहू शकाल. एक नशिबाचा पंजा आला आणि धावफलक पोहोचलाय ते 8 वरती. गाव टीम आम्ही तुम्हाला सूचित करतोय की वेळ फार महत्वाची. जेवढ्या लवकर मॅचेस आपल्याला संपन्न करता येतील ना तसा प्रयत्न आपण करणार आहोत, कारण मॅचेस भरपूर आहेत. 18 सामने कव्हर करायचे आहेत. आणि नरेश दलवी सर खरं तर सकाळी 10 वाजता येऊन पहाटे 4-5 जर वाजले तर या डे नाईटला अर्थ नसेल, कारण आपण बघतोय ज्या वेळेला तुम्ही दिवस आणि रात्र पूर्णपणे समालोचन स्कोरिंग त्याहीपेक्षा क्रिकेटची स्पर्धा ती स्पर्धा पाहण्यासाठी जाताना भरपूर त्रास पुढच्या दिवशी तुम्हाला सहन करावा लागतो. काल सुद्धा डे नाईटची स्पर्धा, तदनंतर आज सुद्धा आपण डे नाईटची स्पर्धा या ठिकाणी बघतोय. ही लाईन खराब आहे. पंच दंडित करतील. पंच वळण घेत आहेत. सूरज पांडे सर आमच्या ठिकाणी या ठिकाणी इशारा करतायत की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये ती 9 धावा आहेत. धावफलकावरती खोपोली पेन अगदी जो मार्ग आहे महामार्ग, त्या महामार्गालगत हे मैदान आपण बघतोय. SP मैदान म्हणून या मैदानाची खरं तर ओळख आहे. कित्येक खेळाडू या मैदानावरती खेळून गेले. कित्येक खेळाडूंचा खेळ या मैदानावरती आपण पाहिलाय. महाराष्ट्रातील तारे सितारे सुद्धा या मैदानावरती त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला असेल प्रत्येक काही स्पर्धेमध्ये. आणि ही सुद्धा एक नामांकित स्पर्धा आहे. कर्जत असेल, खालापूर असेल, या तालुक्यातील संघांना या ठिकाणी प्राधान्य दिले गेले. एकंदरीत तब्बल 72 संघांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पण त्यामधून काही संघ ग्रामपंचायत आणि त्याचा विचार करता 72+ आपण 2 जरी पकडले तरी जवळजवळ 150च्या आसपास मी तर म्हणेन संघांची मजल जाऊ शकते. आणि इथे मात्र योग्य निर्णय या आयोजन टीमकडून आपल्याला पाहायला मिळतोय. दांडी गोल केली जाते. त्रिफाला उद्ध्वस्त केला आणि अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या चिलटण ग्रामपंचायत या टीमला. धावसंख्या 9 असताना भूषण मैदानावरती जातो. भूषण गायकर चिलटणचा मला वाटतं हा खेळाडू ज्याच्याकडे चांगली क्षमता आहे आणि मला वाटतं ग्रामीणमधून गतवर्षी चांगल्या बहरात होता चिलटण संघ. पण इथे ग्रामपंचायतमधून खेळताना या फलंदाजाला चांगला खेळ या ठिकाणी करावा लागेल. कशी कामगिरी करतोय याकडे जरूर लक्ष असेल. गोलंदाज तयार आहे. बॅटची एज घेतले की नाही हे बघावं लागेल. पण पंच सांगतायत फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. स्वतः फलंदाज या ठिकाणी क्रीज सोडून मैदानाच्या बाहेर येतोय. पंचांनी खरं तर वाईट दर्शविलं होतं. आपण तसं पाहायला गेलं तर बॉल डिलिव्हर होताना आपण सुद्धा थांबलो होतो. आणि एकंदरीत जर विचार हा पंचांनी माफी मागितली. पंच अपेक्षा करत होते स्क्वेअर लेग पंचांकडे कदाचित कळलं असावं की बॅटला ब्रश झालाय की नाही, पण त्यांना सुद्धा ठाऊक नव्हतं. आणि पंचांनी या चेंडूला वाईट जरी दर्शविला असला तरी भूषणने स्वतःहून क्रीज सोडलं. ही खेळाडू वृत्ती तुम्हाला दाखवावी लागते. आणि ज्या वेळेला तुम्ही या गोष्टी करताना कधी कधी नशीब तुम्हाला नक्कीच साथ देत असतं. इथे आपण बघतोय भूषणने छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं गमावली विकेट. आल्या पावली त्याला माघारी परतावं लागतंय. 3 फलंदाज बाद, 9 धावा आहेत त्या धावफलकावरती. 9 धावा आहेत धावफलकावरती. सचिन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. नरेश दलवी सर आपण सातत्यानं उल्लेख करतो की ज्या वेळेला तुम्ही विकेट गमावताना त्याचा परिणाम धावसंख्येवरती होतो. पण त्याहीपेक्षा आता जर झटपट विकेट गमावले असतील तर इथून पुढे भागीदारी करावी लागेल.
पार्टनरशिपला फार महत्त्व असतं. छोटीशी का होईना पार्टनरशिप झाली तर कुठेतरी धावा येताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर आक्रमण करण्यास अगदी मदत होईल ते बॅटिंग करणाऱ्या चिल्टन ग्रामपंचायत टीमला. पण इथे आक्रमणाच्या नादात धावा जमवण्याच्या प्रयत्नात सातत्याने गमावले जात आहेत ते मात्र विकेट. फुलटॉस ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक होते पण त्यांना भेदून चेंडू सीमा पार चाललाय. चौकारासाठी चौकार. आता मात्र धावसंख्येला देतोय आकार. या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे 13. परफेक्ट यॉर्कर होता. सन्मान दिलाय. डॉट बॉलचे होते सांगतात. त्याचबरोबरीने 2 षटकांचा खेळ संपेल आणि धावफलक स्थिरावेल 3-13 या धावसंख्येवरती. याच दरम्यान आपण विनंती करूयात अंकुश पोळेकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जगदीशजी मुंडे यांचा सन्मान या ठिकाणी करायचे. जगदीशजी मुंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल अंकुश पोळेकर यांच्या शुभ हस्ते. प्रत्येक आलेल्या अतिथी मान्यवराचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जातोय. भारतीय संस्कृती सांगते अतिथी देव भव, गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आणि त्याची जोपासना या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना नमो चषक 2024ची स्पर्धा. यानंतर मी तुषार लोते साहेबांना विनंती करेन की आपण सुद्धा समोर यावं. आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तुषारजी लोते साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल आणि त्या सन्मानाचा स्वीकार तुषार दादांनी स्वीकारावा अशी विनंती मी त्यांना करतोय. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपन्न झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 3-13. 3 फलंदाज बाद 13 धावा आहेत धावफलकावरती. अगोदरच्या मॅचमध्ये धावांचा पाठलाग लवकर केला शेकिन चिंचवली टीमनं. त्या अगोदर वरची खोपोली टीमनं धावांचा रतीप टाकला होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना तब्बल 85 धावा त्यांनी उभारल्या होत्या आणि या मॅचमध्ये धावा होतील की नाही अशी शंका आता निर्माण झाली. कारण 2 षटकांच्या अंती चिल्टन ग्रामपंचायत पोहोचले 3 फलंदाज गमावल्यानंतर 13 या धावसंख्येवरती. तिसरा षटक गोलंदाज येतोय सचिन. ऑन साइडला फटका हवे ते यष्टी रक्षक पोहोचतील का. पण इथे नशीब बलवत तर होते ते फलंदाजाचं. ज्या वेगाने यष्टीरक्षक निघाले होते ना असं वाटलं होतं की चेंडूपर्यंत पोहोचतील आणि चेंडूवरती नजर सुद्धा होती. पण इथे मी तर म्हणेन ज्या विद्युत तारा आहेत त्यांना हा चेंडू जाऊन आदळला आणि इथे नशीब बलवत्तर म्हणून तर हा जो झटका होता तो बसण्यापासून राहिला. तो बॅटिंग करणाऱ्या चिल्टन ग्रामपंचायत टीमला एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या होती ती 15. लोअर फुलटॉस होता. ऑफस्टिकच्या बाहेर अपील तर करण्यात आली होती. पंचांनी दात फेटाळले पण पंच सांगतायत की 1 धाव मिळेल मात्र लेगबाईच्या साह्याने आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. व्यासपीठावरती उपस्थित उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष आदरणीय रवींद्र मोरे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रवींद्र मोरे साहेब यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. मी दादांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. फिरून मारला हा फटका. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी जलद गतीने करण्याच्या प्रयत्नात थोडीशी खराब झाली होती मात्र परिणाम होत नाहीये. एकच धाव एका धावेच्या साह्याने धावसंख्या होतीये 17. विकेट गमावल्यात अद्यापर्यंत 3. भूषण या फलंदाजाकडून अपेक्षा होती पण त्यांना अगदी खराब चेंडूची मी तर म्हणेन वाट न पाहता खराब चेंडूवरती त्यानं विकेट गमावली. खराब बॅटिंग त्यानं पहिल्या चेंडूवरती सादर करत मैदान त्याला सोडावं लागलं आणि इथे कुठेतरी धावांसाठी झगडतोय तो बॅटिंग करणारा चिल्टन ग्रामपंचायत.
ब्लाइंड स्ट्रोक होता, दूर होते, फलंदाज चेंडूपासून भरपूर प्रमाणात दूर होते. आपण सातत्यानं सांगतो आक्रमण तुम्हाला करायचं आहे ना, चेंडूच्या मेरिटनुसार फटके आले पाहिजे. तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचा, चेंडूची प्रतीक्षा करा, संपर्क योग्य जमवा आणि तदनंतर आक्रमण करा, धावा सहज मिळतील. इथे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि धावफलक मात्र स्थिरावत आहे ते 17 या धावसंख्येवरती. अजून एक चांगला चेंडू, इथे वेग होता, इथे लाईनही चांगली होती, गोलंदाज अपील करत होते पण आत्मविश्वास त्यांच्याकडे नव्हता आणि इथे मात्र आपण बघतोय की डॉट बॉलची सांगता होते. असे चेंडू जर का निर्धाव येत राहिले तर या मॅचमध्ये धावा जमवणं कठीण होईल आणि त्याहीपेक्षा दुसऱ्या सत्रात धावा वाचतील का हाही प्रश्न असेल चिल्टन ग्रामपंचायत गोलंदाजी पुढे. स्टेप आउट होत, एक पाऊल पुढे सरसावत अगदी हा फटका सजवलाय डीप मिडविकेट सीमा पार. डावकुरे आताचा फलंदाज भावेशच्या बॅटमधून येतोय उत्तुंग षटकार. थोड्या प्रमाणात का होईना आकार या ठिकाणी येत असताना 23 वरती धावसंख्या पोहोचले. यानंतरची मॅच पहिल्या फेरीचा शेवटचा सामना ताकई आदोशी विपक्ष सासगाव ग्रामपंचायत. दोनही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण टॉससाठी यावं. ताकई आदोशी विपक्ष सासगाव ग्रामपंचायत. सासगाव ग्रामपंचायत म्हटलं तर सासगाव, ढेकू आणि सारसन असे खेळाडू आपल्याला त्या टीममध्ये पाहायला मिळतील. एकंदरीत जर विचार केला या सगळ्या मित्र म्हणून टीमचा तर मला वाटते सासगाव संघ तगडा दिसतोय. वरची खोपोली टीमही तेवढ्या ताकदीची आहे. शेकीन चिंचवली संघाची ताकद आपण पाहिली, त्या दोनही टीमनं एक एक लढत जिंकल्या आणि इथे खालती जर आपण पाहिलं तर सासगाव संघही ताकदीचा आणि त्यांना सामोरं जावं लागेल ते ताकई आदोशी या टीमला. नेमकं काय घडेल त्या मॅचमध्ये हे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल, पण त्या अगोदर या मॅचमध्ये काय घडतंय हे बघणं तेवढं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, 23 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती बॉन्झर एंड कडून गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज अजिंक्य. आक्रमण करावं लागेल, शेवटचं षटक आहे. एक धाव तर कंप्लीट. दुहेरीसाठी दोनही फलंदाज सरसावलेत. एकेरीला दुहेरीत या ठिकाणी शोधलं जातं आणि बॅकिंग नसल्या कारणास्तव कलेक्शन न झाल्यामुळे तिहेरी या ठिकाणी कंप्लीट होत असताना 3 धावा, 3 धावांच्या बरोबरीने धावफलक पोहोचलंय 26 या धावसंख्येवरती. नरेश दलवी सर, किमान 40 धावा झाल्या पाहिजेत. 40 धावसंख्या इथे जर झाली तर गोलंदाजांना संघर्ष करण्याची संधी मिळेल आणि तसा प्रयत्न आता या 5 चेंडूवरती फलंदाजांना करावा लागेल कारण धावा कमी आहेत त्या धावफलकावरती. नमो चषक 2024 अजिंक्यचं हे षटक बॉन्झर एंड कडून तो गोलंदाजी करत असताना फुलटॉस होता, त्याचा फायदा उचलता आला नाहीये. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 27. ताकई आदोशी आणि सासगाव दोनही संघाचे कर्णधार आपणास मी सूचित करतोय की आपल्याला टॉससाठी यायचंय. टॉपेज घेतले, चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक की क्षेत्ररक्षक? क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. चांगला झेल या ठिकाणी कॅरी करण्यात आला आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. सचिन, अजून एक धक्का. चिल्टन ग्रामपंचायत या टीमला धावसंख्या असेल 27.
जातोय. चेंडू शिल्लक असतील 3. पहिल्या सत्राचा खेळ संपायला 27 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चिलठण आणि त्यांच्या विरोधात अतकर गाव असा हा सामना मैदानावरती रंगतोय. शेवटचा दिवस आहे आज आणि त्यानंतर शेवटची रात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अजून एका विकेटचं पतन या ठिकाणी होईल. लगातार विकेट गमावल्या जात आहेत आणि त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. ऋषिकेश जो बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय, जो फलंदाज जातोय तो हजेरी लावतो आणि परततोय. कोणत्याच फलंदाजाने चांगलं कार्य केलं नाही आणि त्यामुळे तर धावा कमी आहेत चिलटण ग्रामपंचायत या टीमच्या धावफलकावरती. अजिंक्यचा हा चेंडू हवेत होता पण इथे चेंडू जमिनीवरती पडतोय. एक धाव मिळेल. एका धाबेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 28 धावा आहेत धावफलकावरती. पहिलं सत्र या ठिकाणी संपायला चेंडू शिल्लक असतील मात्र 1. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. मोठा फटका आला पाहिजे या चेंडूवरती. किमान चौकार षटकार या ठिकाणी मारावा लागेल तरच एक सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल. अन्यथा दुसऱ्या सत्रात धावांचा पाठलाग करणं सोपं असेल ते अतकर गाव या ग्रामपंचायत टीमला. विकेट प्राप्त केली जाते शेवटच्या चेंडूवरती. फलंदाज होतो या ठिकाणी बाद. अजून एका विकेटचं पतन. पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न होत असताना पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 28. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी मात्र गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये अतकर गाव या ग्रामपंचायत टीमला 24 चेंडूवरती 29 या धावसंख्येची. डीजे गरज हतकर गाव या ग्रामपंचायत टीमला असेल. काय घडेल दुसऱ्या सत्रामध्ये हे नक्कीच आपण बघणार आहोत. मी अभि पाटील सर यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी यायचंय. अभि पाटील सर यांनी गेले 3 दिवस रात्र चांगली कामगिरी त्यांनी साकारली. मी अभि पाटील सर यांना विनंती करेन की आपण यावं कॉमेंट्री बॉक्समध्ये. ग्रामपंचायत शिरवली विद्यमान उपसरपंच सन्माननीय संदीपजी मोरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आपण बघतोय आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. संदीपजी मोरे साहेबांना मी विनंती करतोय की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. शिरवली ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच सन्माननीय संदीप मोरे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. 24 चेंडू 29चा पाठलाग या ठिकाणी करायचे. यानंतरची मॅच टॉस केला जाईल. सासगाव आणि त्यांच्या विरोधात ताकई आदोशी या 2 टीम दरम्यान. दोनही टीमचे कॅप्टन मी आपणास विनंती करतोय की आपण यावर टॉससाठी. सासगाव आणि ताकई दोनही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉससाठी यावं. यानंतर राकेश पाटील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राकेश पाटील सारसन यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल.
फार चांगले खेळाडू आहेत राकेश पाटील आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी केला जाईल। प्रशांत चला पटापट आपल्याला मॅच लगेचच या ठिकाणी सुरू करायची आहे। खरं तर 24 मध्ये बनवायचे 29 आव्हान तसं पाहायला गेलं तर सोपं आहे आणि या सोप्या आव्हानाचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय याकडेही फार लक्ष दिलं जाईल, कारण गोलंदाजी जर का चांगली राहिली सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये तर सोपं वाटणारं आव्हान कठीण करता येईल। ते फिल्डिंग करणाऱ्या चिल्टन या टीमला पण नेमकं काय घडतंय हे बघणं फार गरजेचं असेल। चांगली मॅच होईल या अपेक्षा आहे दोनही टीमला। पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊयात। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज प्रशांत मडवी आणि नॉन स्ट्रायकर एंडला निवृत्तीला आपण पाहू शकाल डावखुरे हाताचा फलंदाज प्रशांत मडवी। हतकर गावचा हा अष्टपैलू खेळाडू आणि मी या अगोदर उल्लेख केला की ज्या वेळेला चिंचवली गोहेची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत प्रशांत मडवीनं प्रभावित केलं होतं आणि इथे तो कशी कामगिरी करतोय याकडे लक्ष असेल। 24 मध्ये 29 बनवायचे। चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या चिल्टन टीम, जास्त वेळ आपण घेऊ नका आणि लगेचच आपण ही मॅच सुरू करायची आहे। साजगाव आणि ताकई दोनही टीमच्या कॅप्टनला मी सूचित करतोय की आपल्याला लगेचच टॉस करण्यासाठी यायचंय। पहिला चेंडू बॅटला ब्रश होऊन विकेट किपरच्या हातामध्ये प्रशांत मडवीची आपण वाहवा केली पण त्याने गमावली पहिल्या चेंडूवरती विकेट। अगदी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आपण 22-23 जानेवारीला पाहिलं असेल की प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीराम। प्रभू राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी अयोध्येमध्ये करण्यात आली। 22 आणि 23 तारखेला तो अगदी सगळ्यांच्या स्वप्नातील कार्यक्रम संपन्न झाला। या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल। आदरणीय जगदीशजी मुंडे साहेबांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते साजगाव आणि ताकई या 2 टीम दरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा आहे। भूषण गायकर पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केले। हा चेंडू येतोय डॉट बॉल। शेवटचे आता 22 चेंडू 29 ची गरज आहे। मॅच हळूहळू या मॅच मध्ये आता शिरकाव करण्यासाठी प्रयत्न करेल तो चिल्टन संघ, कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये। सुरुवातीला भरपूर धावा त्यांनी जमवल्या धावफलकावरती आणि त्या जर वाचवायच्या असतील तर त्यांना शेवटपर्यंत प्रयत्न हे करावेच लागतील। लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे असं वाटत असताना पंचांनी दंडित केलंय, कारण ते सांगतायत की लाईन जरी चांगली असली तरी जास्त बाहेर हा चेंडू निघाला आणि त्यावरती वाईड असल्याचा इशारा मात्र दिला जातोय। वाईड बॉलच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलवत असताना एक धाव लागतीये ती धावफलकावरती। टॅप केल्या या चेंडूला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले होते पण चेंडूची फेकी होणार तोपर्यंत एक धाव या ठिकाणी घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतोय। पंच कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीत, याचा अर्थ एक धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावेल 2 या धावसंख्येवरती। टॉस जिंकलाय साजगाव टीमनं। जो का निर्णय असेल तो आम्हाला कळवायचा आणि ही मॅच जशी संपेल ना त्यावरती आपल्याला करायची अंमलबजावणी आहे। तब्बल 16 संघ पहिल्या फेरीमध्ये 8 मॅचेस पहिल्या फेरीच्या आपण बघतो आणि 7वा सामना सुरू आहे, ज्यामध्ये आता चिल्टन आणि
आतकरगाव अशी ही लढत मैदानावरती रंगते. सुरेख गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी भूषण गायकर. फलंदाजीत जरी हा खेळाडू अपयशी ठरला असला ना तरी गोलंदाजीतील त्याची मी तर म्हणेन गुणवत्ता तो या ठिकाणी सादर करतोय. अजून एक डॉट बॉल त्यानं टाकला आणि धावफलक स्थिरावलंय ते 1-2 या धावसंख्येवरती. चांगलं यष्टीरक्षण, या चेंडूला स्टॉप केलंय. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. 24 चेंडू 29 ची गरज होती. तसं पाहायला गेलं तर 5 धावांचं अंतर होतं. एक चौकार हे अंतर सहज कमी करू शकला असता. एक चौकार या मॅचमध्ये सहज धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करेल, पण त्याहीपेक्षा जे डॉट पर्सेंटेज वाढवलेत ना त्यानं अंतर आता भरपूर वाढलंय. कारण अद्यापर्यंत सुरेख गोलंदाजी मैदानावरती साकारतोय तो गोलंदाज भूषण गायकर. एक विकेट त्यानं प्राप्त केले. तब्बल 3 चेंडू निर्धाव टाकलेत. एक सिंगल त्यानं खर्च केली. वाईटची एक धाव त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसून येते. 2 धावा खर्च करताना एक विकेट प्राप्त करतोय भूषण गायकर. निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबरीने आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिलं सफल षटक समाप्त होत असताना चिलटण ग्रामपंचायत या टीमसाठी आता हौसले त्यांचे बुलंद झालेत. कारण धावा कमी होते. या षटकानं सगळं चित्र पलटवलंय. या षटकानं या मॅचमध्ये काही प्रमाणात का होईन आपण परत आणलंय. चिलटण ग्रामपंचायत या टीमला 24 मध्ये बनवायच्या होत्या. 29 आता समीकरण राहिलंय. शेवटचे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल कंपल्सरी 27 धावसंख्येची. डीजे 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्या संपूर्ण टीमला आपण धन्यवाद दिले पाहिजेत. कुणाल म्हात्रे आणि धनराज म्हात्रे हे फाउंडर आहेत खऱ्या अर्थानं 10 क्रिक लाईव्हचे आणि त्यांची संपूर्ण टीम जर आपण या ठिकाणी पाहिली ना मिस्टर रॉय, विजय पगारे, गणेश वारगाडे, काशीनाथ गायकवाड, गोविंद कामत ही त्यांची मी तर म्हणेन टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण बघतोय 10 क्रिक लाईव्ह. जर कोणाला हे लाईव्ह कोणाच्या मॅचेसमध्ये हवं असेल तर आपण बघतोय त्यांच्या चॅनलला तुम्ही सर्वप्रथम सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती तुम्ही गेलात ना तर नमो चषक येतोय आणि हे चॅनल आपल्याला पाहायला मिळेल. त्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि त्यांची क्लिअरिटी क्वालिटी तर चांगलीच आहे आणि जर आवडलीच तर लगेच तिथे तुम्हाला संपर्क करण्यासाठी नंबरसुद्धा दिलेला आहे. आणि विशेषतः फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी. ज्या ज्या वेळेला रेफरची मागणी होते, ज्या ज्या वेळेला तिसऱ्या पंचांकडे निकाल येतोय ना त्या त्या वेळेला योग्य तो डिसिजन त्यांच्या चांगल्या क्लिअरिटीमुळे या ठिकाणी देणं सोपं झालं ते तिसऱ्या पंचांना. दुसरं षटक गोलंदाज आकाश. निर्धाव चेंडू धावफलक स्थिरावेल 2 या धावसंख्येवरती. लगातारचे निर्धाव चेंडू येतात आणि जसे जसे चेंडू निर्धाव येतील तसं तसं धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढताना पाहायला मिळेल. एखादी विकेट या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दडपण टाकेल पण मोठे फटके या संकटातून मार्ग काढेल आतकरगाव संघ. समोरच्या दिशेने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक होते, चूक झाले त्या ठिकाणी. मोक्याच्या क्षणाला ही फार मोठी चूक म्हणता येईल कारण जे दडपण क्रिएट केलं होतं ना त्या दडपणानंतर विकेट येण्याची दाट शक्यता होती पण ही संधी गमावले. एक सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबरीनं जीवनदान मिळेल फलंदाज प्रसाद या फलंदाजाला. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होतीये 3:29 करायचा आहे पाठलाग. उर्वरित आता 16 चेंडू शिल्लक 26 धावसंख्येची गरज आहे. अजून एक चांगला चेंडू. आकाशनं गोलंदाजी सुरेख या ठिकाणी हाताळली आहे. चांगली कामगिरी तो मैदानावरती करतोय. विशेषतः भूषण गायकरचं कौतुकास्पद पहिलं षटक. अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्या. महत्वपूर्ण एक विकेट त्यानं प्राप्त केली आणि थांबवलं आतकरगाव या टीमला. तर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत 3 चेंडू चांगले टाकतोय तो गोलंदाज आकाश. निवृत्ती 4 चेंडूला सामोरं गेला होता आणि 4ही चेंडू तो निर्धाव खेळला होता पण 5वा चेंडू त्यानं फेस केला आणि त्यावरती ठोकलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार.
4 चेंडू हा फलंदाज हुकला होता, 4 चेंडू हा फलंदाज डॉट झाला होता आणि एकच षटकार असा मारला की रस्त्याच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाला जावं लागलं. इथे हा षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता आकारात येते. धावफलक पोचलंय 9 या धावसंख्येवरती. उर्वरित आता चेंडू शिल्लक असतील 14 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 20 धावसंख्येची. टॉपेज घेतले यष्टीरक्षक की क्षेत्ररक्षक. यष्टीरक्षक आले चेंडूवरती, हा झेल टिपला जातो आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. निवृत्ती. शेवटच्या आता 13 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. माऊले शेवटच्या आता 13 चेंडू 20 धावांची गरज. निर्णायक चेंडू या ठिकाणी टाकेल गोलंदाज आकाश. अजिंक्य मैदानावरती दाखल होतोय. आउटसाइड द ऑफस्टम. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंचांनी वाईट या ठिकाणी दर्शविलंय. एक धाव या ठिकाणी मिळेल अतिरिक्त रूपात. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29चा पाठलाग करताना 10 शेवटच्या आता 13 चेंडू 19 धावांची गरज आहे. 13 चेंडू 19 धावसंख्येची गरज. मेन अंपायर सूरज पांडे सर, स्क्वेअर लेग पंच सचिन दाभोलकर सर, हे दोन मान्यवर पंच आपण मैदानावरती बघतोय. बॅकफूट वरती गेले, जागा बनवली, प्रहार केलाय आणि इथे क्षेत्ररक्षकाने केली चेंडूची प्रतीक्षा. खरं तर हा निर्णय थोडासा चुकीचा होता. कदाचित चेंडूला हुलकावणी दिली असती, पण अखेर उंच खुरा क्षेत्ररक्षक त्याने या चेंडूला स्टॉप केलं. भूषण त्या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी मिळते. एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 29चा पाठलाग करताना धावसंख्या होतीये 11. विकेट गमावल्या 2. शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 18 धावसंख्येची. बारा चेंडू 18 धावांची गरज. गणेश नाना पाटील खरं तर आता कुठेतरी त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण इतके संघ त्यांनी या स्पर्धेत सहभागी केले. तसं पाहायला गेलं ना नरेश दलवी सर, तितकं सोपं काम नाही आहे. कर्जत खालापूरमधील सगळ्या संघांना कशी संधी मिळेल यावरती त्यांनी कटाक्ष टाकला आणि त्यांच्यावरती आलेली जी जबाबदारी आहे ना, त्या जबाबदारीला मी तर म्हणेन अगदी त्यांच्या अनुभवाच्या जोरावरती त्यांनी सहज आणि सहजगत्या लिलया त्यांनी मी तर म्हणेन पेललं. आणि आपण बघतोय एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केल्यानंतर ही स्पर्धा यशस्वी कशी होईल त्यासाठी गणेश नाना पाटील यांचं भरीव योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. मला वाटतं एक सामना बाकी आहे आणि त्यानंतर ते सुटकेचा निश्वास टाकतील, कारण नंतर सेकंड फेरीचे सामने सुरू होतील आणि खऱ्या अर्थानं सुपर 4 मध्ये येणारे संघ आपल्याला पाहायला मिळतील. एकूण 8 पारितोषिक आहेत, 8 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नमो चषक अशीच स्पर्धा मला वाटतं मागील 5-6 वर्षापूर्वी झाली होती. सीएम ट्रॉफी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाची ती स्पर्धा होती, सीएम चषक. आणि इथे मात्र आपण बघतोय नमो चषक असं या स्पर्धेचं नामकरण केलं गेलंय. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे आणि प्रत्येकाला एक चांगला प्लॅटफॉर्म. प्रत्येक परिसरात कलंबोलीला 234 संघ खेळले, इथे 72 संघ 72×2 जरी पकडले, कारण ग्रामपंचायत लॉट्स आहेत, पर ग्रामपंचायतमधील 2 संघ जरी पकडले तरी 150चा आकडा क्रॉस होऊ शकतो. इतकं चांगलं आयोजन गणेश नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण या मैदानावरती बघतोय. इथे हा चेंडू यावेळेस जोरदार अपील केली जाते. डॉट बॉल. पंच प्रतिक्रिया देत नाहीत, याचा अर्थ डॉट बॉल. हा हे प्रेक्षकांनाही माहिती आहे अल्ट्राएज इथे अवेलेबल आहे की नाही.
स्निकोमीटर लावावा लागेल, त्यामुळे तुम्हाला पर्याय नाही. फलंदाज नॉट आऊट असतील, पंच कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीयेत. आणि हल्ली काय झालंय नरेश दळवी सर, जे मी तर म्हणेन जेवढ्या तुम्हाला सुधारणा होतात ना, जेवढी प्रगती होते ना तांत्रिकदृष्ट्या, तेवढ्या मी तर म्हणेन चोर वाटा तुम्ही पकडता. कारण कधी कधी लेग बाईजला सुद्धा अपील केलं जातं, थर्ड अंपायरची मागणी होते. कित्येक स्पर्धेत आम्ही पाहिलंय. ऑन साईडला हा फटका, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 12 धावा आहेत धाव फलकावरती. काल तलेगावच्या नाईट स्पर्धेत पायचीतला तिसऱ्या पंचांकडे मागणी केली होती. म्हणजे जितक्या सुविधा तुमच्यासाठी वाढतात त्याचा तुम्ही गैरफायदा घेता. पूर्वी असं काही नव्हतं. पंच जो डिसिजन देतील तो फायनल. खेळायचा असेल तर खेळा, अन्यथा खेळ सोडला तरी चालेल. पण इथे क्रिकेट बदललंय. जलद गतीने क्रिकेट आपण झटपट क्रिकेट होताना बघतोय. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा झालेला हा परिवर्तन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 10 क्रिक लाईव्ह ही हा जो चॅनल आहे, हा चॅनल या स्पर्धेला कव्हर करतोय. गोलंदाज तयार आहे. रोहनचा हा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेचला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. या चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत मिळते एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 29 या धावसंख्येचा पाठलाग करताना 13 या धावसंख्येवरती 2 विकेटच्या पतनानंतर शेवटच्या आता 9 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं या धावा माफक आहेत, पण 2 गोलंदाजांनी या धावा आता कठीण करून ठेवल्यात. इथे जोरदार अपील केली. पुन्हा एकदा पंचांनी दात फेटाळले. पंच सांगतायत की फलंदाज सुरक्षित असतील. एक धाव मिळेल मात्र लेगबाईच्या साह्यानं. दाभोलकर सर यांचा इशारा येतोय लेगबाईच्या साह्यानं एक धाव असल्याचा. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14. शेवटच्या आता 8 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून रिकामा क्षेत्र होतं आणि त्या रिकाम्या क्षेत्राचा फटका तटवलाय. पण क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा आहेत धाव फलकावरती. शेवटच्या आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 13 धावांची. 7 चेंडू 13 धावसंख्येची गरज. मॅच रंगते. या मॅच मध्ये रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकेल ही मॅच हे बाकीत करणं फार कठीण आहे. 29चा पाठलाग करायचा होता आणि ही मॅच बॅलन्स आहे. वेगवान चेंडू सटीक क्यूआरकर खोलवर पद्धतीचा चेंडू. फुलर लेंथ आपण पाहिला आणि फलंदाज चकतोय. परिस्थिती आता बदलले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अतकर गाव या ग्रामपंचायत टीमला जिंकण्यासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची. धावसंख्येची गरज. 24 मध्ये 29चा पाठलाग करायचा होता, पण 3 गोलंदाजांनी फार चांगली कामगिरी केली. पहिलं षटक टाकलं भूषण गायकरनं, धावा खर्च केल्या फक्त 2. दुसऱ्या षटकात आकाशनं धावा खर्च केल्या 9 आणि पुन्हा एकदा 5 धावसंख्येचं षटक हाताळलं ते गोलंदाज रोहन या गोलंदाजानं. आणि शेवटच्या गोलंदाजासाठी त्यानं धावा शिल्लक ठेवल्या त्या मात्र 13. 6 चेंडू 13 धावांची गरज. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सहा चेंडू 13 धावसंख्येची गरज. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेच टीम मीटिंग आपण घेऊ नका. वेळ फार महत्वाची. यानंतर पहिल्या फेरीची शेवटची मॅच साजगाव आणि त्यांच्या विरोधात टाकई असा हा सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल.
संदेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज. अजिंक्य नॉन स्ट्रायकर एंडला प्रसादला आपण बघतोय. डॉट पर्सेंटेज भरपूर आले. निवृत्ती जवळजवळ 4 चेंडू डॉट केला. एका चेंडूवरती विकेट गमावली. 5 चेंडू त्यानं फुकट घालवले. खरं तर त्यानंतर 2 चेंडू डॉट केलाय तो अजिंक्य. 3 चेंडू निर्धाव खेळतोय प्रसाद आणि त्यामुळे समीकरण वाढलंय. 6 मध्ये 13 बनवायचे. 6 मध्ये 13 बनवायचे आणि पंच सांगतायत की हा चेंडू वाईल्ड आहे. 6 चेंडू आता 12 धावसंख्येची गरज आहे. संदेशच्या हातामध्ये निकाल आहे चिलटण ग्रामपंचायत या टीमचा. तर दुसऱ्या बाजूला अतकर गाव या ग्रामपंचायत टीमला 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 12 धावसंख्येची. मॅच रंगतीये. अगोदरचे भरपूर सामने एकतर्फे आपण पाहिले पण पहिल्या फेरीचा हा 7वा सामना रोमांचक पाहायला मिळते. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय आणि जसा चेंडू निर्धाव येतोय ना ग्रामपंचायत चिलटानच्या खेम्यामधून अगदी आनंदाचं वातावरण आपल्याला ऐकायला मिळत आहे. उत्साह जास्त आहे पाठीराख्यांचा आणि आपण बघतोय पूर्णपणे आता चिलटण ग्रामपंचायतीला ते सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी जे बसले होते ते आता उठून उभे राहिलेत. कारण त्यांना माहिती आहे मॅच अतितटीची आहे. हा सामना अगदी दोऱ्यावरती आलाय कारण शेवटचे 5 चेंडू धावा करायचे ते मात्र 12. वाईड बॉल शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 11 धावसंख्येची. याच दरम्यान अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही करतो वेलकम. नमो चषक 2024 मध्ये अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच पाहुण्यांचं स्वागत आपण ही मॅच जशी संपेल ना तसं करणार आहोत कारण मॅच अतितटीची आहे. 5 मध्ये 11 बनवायचे आहेत अतकर गाव या टीमला. ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. एकच धाव या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 19. शेवटच्या आता 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. जे चिमुकली लहान मुले आहेत ते सुद्धा आता आनंद साजरा करतात. त्यांना अपेक्षा आहे चिलटण संघ जिंकेल पण इथे जर का एखादा मोठा फटका लागला तर या मॅचची हवा बदलताना पाहायला मिळेल. नीटचा चेंडू बॅटवरती येत नाहीये. एक धाव तर मिळेल. दुहेरीसाठी प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेताना फलंदाज या ठिकाणी बाद होतील. प्रसाद खरं तर त्यांना स्ट्राईक हवी होती पण त्यांना विकेट गमवावी लागते. आता शेवटचे 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. डीजे शेवटचे आता 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. व्यासपीठावरती आपण बघतोय सोशल मीडिया अध्यक्ष रायगड जिल्हा सन्माननीय ॲडव्होकेट गायत्रीताई परांजपे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही करतोय वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या समवेत सोशल मीडिया कर्जत विधानसभा अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र कदम साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही स्वागत असेल नमो चषक 2024 मध्ये. आणि ही मॅच जशी संपेल ना तसं आपण जाणार आहोत पाहुण्यांच्या स्वागताकडे. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. ऑन साइडला फटका. अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती फटका फसलाय. काही काल हवेत होता. खरं तर श्वास रोखून धरला होता चिलटण वासियांनी पण इथे मात्र त्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय कारण फलंदाज होतोय बाद. शेवटचे आता 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. डीजे डीजे शेवटचे 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. 24 चेंडू 29चा पाठलाग या ठिकाणी करायचा होता पण आता
हे मॅच शेवटला आली आहे, 2 चेंडू बाकी आहेत आणि 9 धावांची गरज आहे. किमान एक मोठा फटका या ठिकाणी आला पाहिजे आणि जर का मोठा फटका या ठिकाणी आला तर ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार पाहायला मिळेल. किमान चौकार या मॅचमध्ये जान होतील, किमान चौकार चिलटण वासियांना थांबून ठेवेल, कारण या मॅचमध्ये काय घडेल हे बाकीत करणं कठीण आहे. पण इथे जर का डॉट बॉल आला ना तर चिलटण ग्रामपंचायत हा जो संघ आहे तो या मॅचमध्ये हवी होताना पाहायला मिळेल, कारण 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. हा झेल या ठिकाणी सुटतो, एक धाव जरूर मिळेल. आता शेवटचा एक चेंडू, 8 धावसंख्येची गरज आहे. खुश आहेत खरं तर चिलटण ग्रामपंचायतीमधील सगळे पाठीराखे, कारण त्यांना माहिती आहे जर दिवसा जिंकलो तर रात्री खेळण्याची संधी मिळेल आणि रात्रीत एक आगीवेगळीच मजा असते. इथे मात्र आपण बघतोय त्यांचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः मी आयोजकांचं कौतुक करेन की 16 संघ जरी उतरवले असले तरी पहिल्या फेरीचा सामना हा दिवसाच होतोय आणि तदनंतर जो जिंकेल ना त्याला प्रकाश ज्योतात अर्थात फ्लड लाईट्समध्ये खेळण्याची संधी मिळेल. आणि आपण बघतोय की कोणता संघ या ठिकाणी जिंकेल असा प्रश्न निर्माण झाला होता, पण शेवटचा एक चेंडू आहे आणि गरज आहे त्या 8 धावांची, त्यामुळे चिलटण संघ एक चांगल्या चेंडूनंतर विजय मिळवेल आणि हा विजय नोंदवला जातोय चिलटण ग्रामपंचायत या टीम कडून. हार्दिक असा अभिनंदन. हार्ड लक अतकरगाव ग्रामपंचायत टीम. यानंतरची मॅच टॉस जिंकलाय सासगाव टीमनं. जो का निर्णय असेल ना त्या निर्णयावरती आपण लगेचच अंमलबजावणी करायची. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच भूषण गायकर, एक षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या आणि महत्वाची एक विकेट प्राप्त करत या मॅच मध्ये बॅकफूट वरती टाकलं. इतकंच नव्हे तर पराभवाला सामोरं जाण्यास भाग पाडलं ते अतकरगाव ग्रामपंचायत या टीमला. भूषण